कबुतरांना दाणे घालणं आता माणसाच्या जीवावर उठलंय। मुंबईतल्या दादरच्या कबुतरखान्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्यात। अनेक तक्रारी येऊ लागल्यामुळे हा कबुतरखाना हटवण्याचा निर्णय घेतला गेला, मात्र अजून पालिकेला तो हटवण्यासाठी मुहूर्त मिळाला नाहीये असं दिसतंय। पाहूयात। कबूतर शांतिदूत की यमदूत? मुंबईकरांना कबुतरांचा धोका। दादरचा कबूतरखाना पालिका केव्हा हटवणार? कबूतर हा पक्षी शांतिदूत की यमदूत असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय, कारण या कबुतराच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे। आता मुंबईतल्या दादरमधला कबूतरखाना पहा। जुना असा हा कबूतरखाना, पण आधी मर्यादित असलेली कबुतरांची संख्या आता अमर्यादित झाली आहे। अनेक जण येता जाता इथे कबुतरांना दाणे टाकतात, इतर खाद्यही टाकतात आणि त्यामुळे साहजिकच त्या परिसरातल्या इमारती, चाळी अशा ठिकाणी मोठ्या संख्येने कबुतर घरटी बांधून वास्तव्य करू लागली आहे। महत्त्वाचा मुद्दा, त्यांची विष्ठा हानिकारक असल्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये दम्यासारखे श्वसनाचे आजार वाढू लागलेत। विशेषतः कबुतराच्या विष्ठेमुळे मनुष्याच्या शरीरामध्ये हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस, सीटाकोसिस, टॉक्सोप्लाझ्मोसिस या प्रकारचे गंभीर आजार उत्पन्न होतात। या सगळ्या आजारामध्ये मुख्यतः ताप येणे, अंग दुखणे, सर्दी, खोकला, दम लागणे, श्वसनाचे आजार आणि यापैकी काही प्रकारचे आजार आहेत ते आपल्या मेंदूवर डायरेक्ट परिणाम करतात। स्थानिकांनी महापालिकेकडे गेल्या अनेक महिन्यांपासून तक्रारी केल्या। पालिकेने या संदर्भात निर्णय घेतला, पण कार्यवाही शून्य। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यासाठी आंदोलन सुद्धा केलं। परिसरामध्ये जी लोक आहेत, राहणारी लोक आहेत, त्या लहान लोकांना कबुतरा त्यांच्या खिडक्यांमध्ये किंवा त्यांच्या ग्रिलमध्ये किंवा डक्टमध्ये जे काही विष्ठा टाकतात, त्या विष्ठेमुळे लोकांना तिकडे अस्थमाचे वगैरे त्रास चालू आहे आणि त्या लोकांनी आमच्याकडे ह्या तक्रारी केल्या होत्या। तेव्हा आम्ही हे सांगितलं होतं महानगरपालिकेला की जर लोकांच्या आरोग्याचाच प्रश्न आहे तर मग हे अशा कबुतरखान्याची आवश्यकता काय आहे, बंद करा। पण त्यांना पर्यायी जागा मिळत नसावी, पण तो लवकरात लवकर शिफ्ट होईल असं महानगरपालिकेने आम्हाला सांगितलेलं आहे। पण तो शिफ्ट एका वस्तीतून दुसऱ्या वस्तीत न करता कुठेतरी आउटस्कर्टमध्ये करा किंवा तो पूर्णपणे मुडकळीत काढा, ही आमची मागणी आहे। दादरचा कबूतरखाना दुसरीकडे हलवण्याचा विचार पुन्हा एकदा पुढे आला। त्यामुळे दादरमधल्या रहिवाशांबरोबर चर्चा करण्यासाठी बैठक होणार होती, पण 15 दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या। जी उत्तर विभागातल्या सहाय्यक आयुक्तांची सुद्धा बदली झाली आणि त्यामुळे कबूतरखान्याचा विषय आणि रहिवाशांची बैठक दोन्ही विषय बाजूला पडले। कबूतरखान्याचा मुद्दा मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे थंड बस्त्यात पडलाय। आता दादरकरांची कबुतरांच्या तावडीतून सुटका कधी होते? शुद्ध हवेसाठी त्यांना किती प्रतीक्षा करावी लागणार? हे प्रश्न अनुत्तरित आहेत। मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।